1000 कोटी रुपयांचा कर गोळा करण्याचे लक्ष्य ठेवलेल्या 2024-25 या आर्थिक वर्षातील फक्त 3 महिने राहिल्याने पिंपरी चिंचवड महापालिका ॲक्शन मोडवर असून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई तीव्र केली आहे। गेल्या 10 दिवसात त्यांनी 11 कोटी 37 लाख कर थकबाकी असलेल्या 418 मालमत्ता जप्त केल्यात। या वर्षीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठमोठी हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालय यांना आपल्या रडारवर आता घेतलंय। 1 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्तांवर त्यांनी जप्तीचा बडगा उगारलाय। त्यात त्यांनी 418 मिळकती आतापर्यंत जप्त केलाय। या कारवाईवेळी 1511 थकबाकीदार मालमत्ता धारकांनी 26 कोटी 92 लाख 73 हजार 749 रुपयांचा भरणा केल्याने त्यांची जप्ती टळली। कर न भरणाऱ्या अशा थकबाकीदारांची नावे आता वर्तमानपत्रातून कर विभाग प्रसिद्ध करणार आहे। तसेच त्यांच्या कंपन्या, घरे, संस्थांच्या बाहेर बँडही वाजवणार आहे। त्यामुळे ही जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कर भरावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले।